नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक 3 पीस प्रिन्सेस ब्लाउजची शिवण्याची पद्धत पाहणार आहोत। तर याचा जो काही पेपर कटिंगचा व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे। तर त्या व्हिडिओमध्ये आपण टक्स कशा पद्धतीने ठरवायचा आहे, त्यासोबतच क्रॉसपट्टी कशा पद्धतीने ठरवायची आहे, या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत। तर त्याची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, व्हिडिओ नक्की बघा। तर आता आपण शिवायला सुरुवात करतोय। तर इथे हे जे काही आपण कटिंग केलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा कपडा, ते दोन्ही मी इथे घेतलेला आहे। तर सगळ्यात अगोदर मी इथे प्रिन्सेस ब्लाउजचा फिटिंगच्या साईडचा भाग घेतलेला आहे। तर तो भाग जो आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याचा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेतला। क्रॉसपट्टी जी आहे अर्धा इंच आपण कपडा सोडून सरळ शिलाई इथे मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याचा एक्स्ट्रा कपडा मी इथे कट केला आणि त्यानंतर त्याला अस्तरवरती मी इथे दाबटीप मारून घेतलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता क्रॉसपट्टी जी आहे ती आपली ती व्यवस्थित तयार झालेली आहे। यानंतर आता जो काही आपला फ्रंटचा भाग आहे तो फ्रंटचा भाग आपण पाहतोय। तर आता इथे मी फ्रंटचा भाग घेतलेला आहे। तर फ्रंटचा जो भाग होता तो इथे मी बंद बाजूवर कापला होता, तो मी एकदा सेपरेट पार्ट जे आहे इथे करून घेतलेला आहे। त्यानंतर दोन्ही सेपरेट पार्टवर मी इथे अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे। आता इथे आपण जो फ्रंटचा गळा आहे तो इथे मी पंचकोनी केलेला आहे। तर आता या गळ्याला मी पाइपिंग करणार नाहीये, तर इथे आपण अखंड गळा इथे तयार करणार आहोत। तर हा जो गळा आहे आपण इथे डायरेक्ट उलटवणार आहोत। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे त्याच्या सुलट बाजूवर मी अस्तर ठेवलेला आहे आणि जो आकार आपण इथे काढून घेतलेला आहे त्या आकारावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर 5 इंच कपडा आपला एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि जो काही उरलेला कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे। कपडा कटिंग करून झाल्यानंतर इथे गळ्याला मी व्यवस्थित नॉच मारून घेतलेली आहे। जिथे टोक आहे तिथे सुद्धा आपलं व्यवस्थित नॉच मारून घ्यायचं आहे। त्यानंतर हा जो काही कपडा आहे मेन फॅब्रिकचा आणि अस्तरचा, गळ्याच्या बाजूने मी इथे पूर्ण उलटा करून घेतला आणि त्याला व्यवस्थित आपल्याला नख मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर ज्याप्रमाणे आपण दाबटीप मारतो त्याप्रमाणे त्याला आपला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई आपल्याला एकदम कडेने इथं मारायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची जी काही फिनिशिंग आहे, गळ्याचा जो आकार आहे तो एकदम व्यवस्थित इथे तयार होतो। ते तुम्ही पाहू शकता गळ्याचा जो आकार आहे एकदम इथे फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे। तर गळ्याचा आकारावर इथे शिलाई मारून झाल्यानंतर जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे साईडचा, मुंड्याचा भाग असेल, प्रिन्सेसचा भाग असेल, संपूर्ण आपल्याला इथे मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचा आहे। तर जॉईंट करून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडचे भाग जे आहे मी इथे तयार करून घेतलेले आहे। त्यासोबतच याच्या अगोदर आपण प्रिन्सेसचा फिटिंगच्या साईडचा भागसुद्धा इथे तयार करून घेतला होता। तर आता फ्रंटच्या पार्टला आपण फिटिंगच्या साईडचा पार्ट जो आहे ते जॉईंट करून घेतोय। तर जॉईंट करताना आपला 5 इंच अंतर सोडून संपूर्ण जो काही आपला टक्सचा भाग आहे तो इथे जॉईंट करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता जॉईंट केल्यानंतर हा जो काही टक्सचा भाग आहे तर एवढा आपला पाव इंचसुद्धा इथे कमी जास्त होत नाही, तर एकदम ॲक्युरेट जो इथे तयार होतो। तर जर तुमच्या छातीत आणि कमरेच्या मापात जर अंतर जास्त असेल तर फक्त इथे हा जो प्रिन्सेसचा टक्स आहे तर याच्यामध्ये अंतर पडू शकतं, पण शक्यतो या छोट्या मापांमध्ये अंतर जे आहे ते पडत नाही, व्यवस्थित टक्स इथे तयार होतो। तर इथे तुम्ही पाहू शकता जो काही पफ आहे तो इथे व्यवस्थित तयार झालेला आहे। तर इथे आपण खाली पॅड वगैरे सुद्धा ठेवलेलं नाही आहे, तरीसुद्धा ब्लाऊजचा जो पफ आहे व्यवस्थित इथे फुगा पडतोय, तुम्ही इथे पाहू शकता। सेम त्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा पार्ट इथे तयार करून घेणार आहे। आता याला आपण इथे खाली क्रॉसपट्टी जॉईंट करतोय। तर क्रॉसपट्टी मी इथे नेहमीप्रमाणे जॉईंट करून घेते आहे। अगोदर वरच्या साईडने मी इथे शिलाई मारली आहे, त्यानंतर संपूर्ण कपडा गोळा करून आतमध्ये घातला आहे आणि पुन्हा एकदा एक शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर जो काही कपडा आपण आतमध्ये गोळा करून घातलेला आहे तो कपडा आपण बाहेर काढून घ्यायचा आहे आणि क्रॉसपट्टीला आपण चारही बाजूने इथे शिलाई मारायची आहे, म्हणजेच आपल्या जॉईंटच्या बाजूने, त्याच्यानंतर कमरेच्या साईडने आणि हुक पट्टीच्या साईडने आणि फिटिंगच्या साईडने, अशा चारही बाजूंनी मी इथे क्रॉसपट्टीला शिलाई मारून घेतलेली आहे। तर सेम याच पद्धतीने मी इथे फ्रंटचा दुसराही पार्ट तयार करून घेते आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही पार्ट जे आहे फ्रंटचे आपले इथे तयार झालेले आहे। यानंतर मी इथे आता बॅक साईडचा भाग घेतलेला आहे।
जेवढी गळा रुंदी आपण फ्रंटच्या भागाला घेतली होती तेवढीच मोजून मी इथे बॅक साईडला सुद्धा टाकून घेतलेली आहे। त्यानंतर गळ्याची उंची प्लस अर्धा इंच असं माप मी टाकले आणि आडव्या बाजूला 3 इंचावरती मार्किंग करून मी इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर इथे गळ्याचा जो शेप आहे आपण इथे डीपमध्ये गोल गळा तयार करतोय। तर इथे बॅक साईडला सुद्धा आपण इथे कॅनव्हास वापरणार नाही आहे, तरीसुद्धा गळ्याची जी फिनिशिंग आहे एकदम व्यवस्थित अशी तयार होते। तर गळा पूर्ण झाल्यावर तुम्ही इथे पाहू शकता गळ्याची जी फिनिशिंग आहे एकदम प्रॉपर इथे येणार आहे। तर इथे गळा जो आहे इथे मी काढून घेतलेला आहे। इथे जो काही आपण चौकोन काढलेला आहे त्याच्या 5 इंचावरती गळा मी बॅक साईडने बाहेर घेतलेला आहे। तर दोन्ही साईडने गळा जो आहे छापून व्यवस्थित घेतलेला आहे आणि गळ्याचा आकार दोन्ही बाजूला मी एकदा काढून घेतला। आता इथे आपण जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो इथे घेतलेला आहे। आता मेन फॅब्रिकच्या कपड्याच्या समोरच्या बाजूने म्हणजे सुलट बाजूने वरतून आपण इथे अस्तरचा कपडा ठेवलेला आहे। तर आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला जो गळ्याचा भाग आहे तो सुद्धा पूर्ण उलटवून घ्यायचा आहे। तर तो भाग आपला इथे सरकू नये त्यासाठी आपल्याला जो काही कमरेकाठचा भाग आहे अर्धा इंच इथे कपडा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि कमरेकाठच्या भागाला शिलाई मारून घ्यायची आहे। तर अगोदर कमरेकाठच्या भागाला जर आपण शिलाई मारली तर जी गळ्याला आपण इथे शिलाई मारणार आहोत तर गळा जो आहे इथे तिरका होत नाही, जो आपला सेंटर आहे तो सुद्धा इथे व्यवस्थित येतो। तर त्यासाठी मी अगोदर इथे खालच्या साईडने इथे शिलाई मारून घेते आणि त्यानंतर गळ्याला आपण इथे शिलाई मारणार आहोत। आता इथे जो काही गळ्याचा आकार आपण इथे काढून घेतलेला आहे त्या गळ्यावरती मी अगोदर शिलाई मारून घेते आणि त्यानंतर 5 इंच कपडा सोडून आपण गळ्याच्या आतला जो काही कपडा आहे तो इथे कट करून टाकायचा आहे। तर गळ्याला व्यवस्थित इथे नॉचेस देऊन घ्यायचे आहे। गळ्याचा जो आकार आहे इथे गोल आकार आहे ते व्यवस्थित नॉचेस देऊन घ्यायचे। त्यानंतर जो काही आपला गळ्याचा आणि पाठीच्या साईडने आपण खाली इथे शिलाई मारलेली आहे त्याच्यामध्ये जो काही ओपन भाग इथे आहे त्या ओपन भागातून हा पूर्ण कपडा जो आहे आपल्या इथे बाहेर काढून घ्यायचा आहे। म्हणजे हा जो काही पाठीचा भाग आहे आपल्या इथे उलटा करून घ्यायचा आहे। हा पाठीचा भाग उलटवल्यानंतर मी इथे अगोदर जो काही आपल्या कमरेकाठच्या भागाला आपण इथे शिलाई मारली होती त्या भागाला अगोदर मी दाबटीप मारून घेतलेली आहे। ती दाबटीप मारून झाल्यानंतर इथे गळ्याच्या भागाला आपलं व्यवस्थित नख मारून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या भागाला सुद्धा आपल्या दाबटीप इथे मारून घ्यायची आहे। तर दाबटीप मारल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता गळ्याची जी काही फिनिशिंग आहे एकदम प्रॉपर, जसं आपण कॅनव्हास लावल्यानंतर जशी फिनिशिंग येते तशीच प्रॉपर फिनिशिंग इथे तयार झालेली आहे। तर इथे तुम्हाला जर डायरेक्ट गळा इथे उलटवायचा नसेल तर इथे कॅनव्हाससुद्धा तुम्ही वापरू शकता, पण विदाऊट कॅनव्हाससुद्धा गळ्याची खूप छान इथे फिनिशिंग तयार झालेली आहे। आता इथे गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर जो काही आपला इथे उरलेला पार्ट आहे म्हणजे फिटिंगच्या साईडचा, मुंड्याच्या साईडचा आणि शोल्डरच्या साईडचा त्या सर्व बाजूला मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे। कपडा जॉईंट करून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे कट करून टाकणार आहोत। तर प्रॉपर कपडा कटिंग करून झाल्यानंतर इथे आपण बॅक साईडला टक्स देऊन घेणार आहोत। तर टक्स जो आहे मी अर्धा इंचाचा दिलेला आहे, उंचीला इथे 5 इंचाचा टक्स मी दिलेला आहे। आता पाठीचा टक्स मारून झाल्यानंतर पुन्हा एकदा कमरेच्या साईडने आपण डबल टिप इथे मारून घ्यायची आहे। तर डबल टिप मारल्यानंतर जो काही आपण टक्स इथे बॅक साईडला दिलेला आहे तो टक्स आपला इथे फिक्स होऊन जातो, म्हणजे टक्सची जी काही शिलाई आहे इथे पुन्हा उघडण्याचे चान्सेस नाही आणि बॅक साईड जो आहे तो आपला इथे कंप्लीट झालेला आहे। यानंतर आता आपण इथे स्लीव जॉईंट करतोय। तर स्लीव जी आहे मी इथे तयार करून घेतलेली आहे, स्मॉल पफ स्लीव्ज इथे तयार केलेली आहे। याचा जो काही व्हिडिओ आहे मी इथे सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर तुम्ही तो नक्की बघा, त्याची लिंक जी आहे खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। स्मॉल पफ स्लीव्ज इथे मी तयार केलेली आहे। तर इथे स्लीव्जला मला लेस लावायची होती, लेस लावायची राहिली होती, तर इथे मी स्लीव्जला लेस लावून घेते। ही पॉम लेस होती, तर इथे मी त्याच्यासाठी इथे सिंगल फूट जे आहे ते इथे सेट करून घेतलं आणि इथे स्लीव्जला मी लेस लावून घेतली आहे। तर आता इथे नेहमीप्रमाणे आपण इथे शोल्डर जॉईंट करणार आहोत। तर शोल्डर जॉईंट करण्यासाठी मी इथे दोन्ही जे भाग आहे एकावर एक इथे ठेवून घेतलेले आहे। सुलट भागाकडून आपण इथे 5 इंचावरती शिलाई मारणार आहोत। त्यानंतर जे काही धागे निघाले असतील ते मी इथे कट करून घेतले आणि पुन्हा शोल्डर इथे उलटवून मी शोल्डरच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे। ते तुम्ही पाहू शकता शोल्डर जी आहे ते आपली पॅक झालेली आहे। आता शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर आता आपण याला बाही जॉईंट करणार आहोत। तर इथे मी बाहीचा भाग घेतलेला आहे,
उलटसुलट आपलं बघून घ्यायचं आहे. बॅक साईडच्या साईडनं बॅक साईड ठेवायची आहे आणि फ्रंट साईडच्या बाजूला फ्रंट साईड ठेवायची आहे. नाहीतर बाही जी आहे आपली इथे डाव्या साईडला उजव्या साईडची स्लीव्ज ही अटॅच होऊ शकते. तर दोन्ही साईडच्या स्लीव जे आहे ते आपण चेक करून घेतल्यात. त्यानंतर स्लीव जी आहे मी इथे शोल्डरपासून जोडायला इथे सुरुवात केलेली आहे. शोल्डरपासून चुन्यांपर्यंतचा भाग आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फिटिंगच्या भागापर्यंत व्यवस्थित स्लीव्ज आपल्याला मोजून घ्यायची आहे. जर स्लीव्ज आपल्याला इथे एक्स्ट्रा भरत असेल तर ज्या ठिकाणी आपण चुन्या घातलेल्या आहे तिथे एखादी 2 चुना आपण इथे एक्स्ट्रा घालून घ्यायची आहे. आणि जर व्यवस्थित भरत असेल तर आपण इथे फिटिंगपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी दोन्ही स्लीवच्या आहे त्याच पद्धतीने इथे अटॅच करून घेतलेले आहेत. यानंतर आता आपण या भागाला फिटिंग करून घेऊयात. तर फिटिंग करण्यासाठी नेहमीप्रमाणेच आपण इथे सुलट बाजूने एकदम ब्लाऊजच्या कडेला इथे शिलाई मारायची आहे, एकदम पाव इंचावरती. फक्त आपला फ्रंटचा आणि बॅक साईडचा दोन्ही पार्ट इथे जॉईंट होईल एवढाच कपडा घेऊन आपले इथे हा कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा संपूर्ण कपडा आपले इथे उलट करून घ्यायचा आहे आणि दाबटीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपले इथे फिटिंगचं माप टाकायचं आहे आणि फिटिंगची शिलाई इथे मारून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडला मी इथे फिटिंगचं माप टाकून फिटिंगची शिलाई जी आहे ती मारून घेते आहे. यानंतर हा संपूर्ण ब्लाऊज जो आहे तुम्हाला मी इथे उलटवून दाखवते आहे की कशा पद्धतीने हा ब्लाऊज जो आहे आपला इथे तयार झालेला आहे. बॅक साईडची आणि फ्रंट साईडची जी काही गळ्याची आपण डिझाईन इथे विदाऊट कॅनव्हास तयार केलेली आहे तीसुद्धा एकदम प्रॉपर डिझाईन जी आहे फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे. तर आता इथे तुम्ही ब्लाऊजचा लुक पाहताय. फ्रंट साईड जो आहे व्यवस्थित आपला इथे पंचकोनी आकार जो आहे बरोबर तयार झालेला आहे. त्याची फिनिशिंगसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. विदाऊट कॅनव्हाससुद्धा खूप सुंदर अशी फिनिशिंग इथे आलेली आहे. स्लीव्ज आपण तयार केलेले आहे. स्लीव्जचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. बॅक साईडने हा सुद्धा गळा आपण जो आहे विदाऊट कॅनव्हास तयार केलेला आहे. त्याची फिनिशिंगसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. खूप सुंदर असा बॅक साईडचा गळासुद्धा तयार झालेला आहे. तर ब्लाऊज कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.